श्री दत्तांचा प्रथम अवतार हस्तिनापूर जवळील छेली खेडे या गावी इसवी सन 1139-49 मध्ये झाला. त्यावेळी बहुधान्य नाम संवत्सर होता. नंतर आंध्र राज्यामध्ये पिठापूर या गावी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने जो अवतार दुसरा झाला इसवी सन 1320 मध्ये, तेव्हाही बहुधान्य नाम संवत्सर होता. 1468 मध्ये कुरोपूर येथे त्याची समाप्ती झाली. नंतर 1518 मध्ये नृसिंह सरस्वती या नावाने तुर्की अवतार झाला आणि त्या अवताराची समाप्ती 1558 मध्ये झाली. तेव्हाही बहुधान्य नाम संवत्सर होता. ते संवत्सर बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्रात याचा उल्लेख येतो किंवा 60 संवत्सर आहे. एक वर्षाचा एक संवत्सर आहे. तर जेव्हा जेव्हा बहुधान्य नाम संवत्सर होतं तेव्हा तेव्हा हे दत्त मार्गातले अवतार झाले. हे त्याच्यामध्ये पुढे सांगितलंय की शके 1800च्या चैत्र महिन्यामध्ये स्वामी समर्थ समाधीस्थ झाले आणि त्यानंतर येणाऱ्या माघ वद्य सप्तमीला गजानन महाराज शेगावला 14-15 वर्षाच्या बाल स्वरूपामध्ये प्रगट झाले. हा सर्व काकतालीय न्याय होता असं आपल्याला नाही म्हणता येणार. कावळा बसायला आणि फांदी मोडायला इतकं ते नाहीये. ते विधिलिखितच आहे. त्यांनीच ठरवलेलं आहे ते. तरी गुरुचरित्र इसवी सन 1956 ला 56 पासून जे आंबेकर आहेत ते वाचतात त्यांनी त्यांचा संदर्भ दिला. तर तो संदर्भ असा आहे तो फार बोलका आहे की बहुधान्य नाम संवत्सर हा शब्द त्यात अनेक वेळा त्यांच्या वाचण्यात आला आणि नंतर स्वामी समर्थांची चरित्र ते जेव्हा वाचायला लागली वेगवेगळी प्रत्येक ठिकाणी बहुधान्य नाम संवत्सर हा शब्द येत होता. समर्थांचा प्रकट दिन व समाधीस्थ दिन हे या बहुधान्य नाम संवत्सरातीलच आहेत हे परत त्यांच्या लक्षात आलं. 1800च्या वद्य सप्तमीला अतिमंगल दिवस होता आणि त्यावेळेला 1800 म्हणजे बहुधान्य नाम संवत्सर आणि बहुधान्य नाम संवत्सरात प्रकट झालेला अवतार हा श्री दत्तांचाच अवतार आहे जे अक्कलकोटच्या उत्तरेला गजानन महाराज प्रकट झाले. म्हणजे स्वामी त्यावेळेस म्हटलेले होते की या जन्मात आमच्याकडे लंगोटी आहे, आता आम्ही उत्तरेकडे येऊ तेव्हा लंगोटी पण आमची नसणार आहे. ह्या सत्पुरुषांचे जे असे जे सांकेतिक जे विधान आहेत ना ते नंतर कुणी कुणी जेव्हा विचार करायला गेलं त्यावेळेला ते लक्षात यायला लागलं. हे सगळे जे आहेत हे सगळे दत्त मार्गातले आहेत. ह्या प्रत्येकाला जर आपण पाहिलं गुरुचरित्र, श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र, अगदी स्वामी समर्थांचं चरित्र इथपर्यंत हे सगळे बहुधान्य नाम संवत्सरातले येतात. हे एवढ्याच साठी सांगायचंय हे सगळे दत्त मार्गातले आहेत.